आत्ताच आपण आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी बोललो, तर दोघे बंधू एकत्र येण्याने तसा काही चमत्कारिक फरक हा भाजपला किंवा महायुतीला मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये पडणार नाही असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय। त्याचबरोबर मराठी माणसासाठी आम्ही काम केलंय असं ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात। तर शिवसेना उभाटा नेते सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, राज ठाकरे आज स्वतः मातोश्रीवर पोहोचलेले आहेत, सहकुटुंब स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, काय सांगाल? कौटुंबिक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे, राजकीय नाही, कारण शेवटी ते दोन्ही पक्षाचे नेते हे जरी असते पण दोन्ही रक्ताचे भाऊ पण आहेत हेही लक्षात आपण घ्यायला पाहिजे। आणि जो एवढा वर्षाचा दुरावा कौटुंबिक सामाजिक जो होता आणि तो हळूहळू आता एकत्रित येण्याचा तो भाग आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज कौटुंबिक सहकुटुंब ते आलेले आहेत, त्याला वेगळं राजकीय अर्थ आपण काढणं काय योग्य होणार नाही। आणि उद्या भविष्य काळामध्ये युती कशी होणार आहेत, काय होणार आहेत, हे दोन्ही प्रमुख नेते आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मार्गदर्शन करून लोकांसमोर ठेवतील, कारण आता जास्त वेळ राहिलेला पण नाहीये। आगामी महानगरपालिका होऊ घातलेलीच आहेत, त्यात त्यांची भूमिका काय, आमची भूमिका काय, आम्ही आमची भूमिका सुसंवाद तर दसऱ्या मेळाव्याला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी केलेलीच आहे, तर त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे। आणि मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्रित आलो, प्रत्येक ज्यावेळी प्रश्न निर्माण होतील आम्ही एकत्रित लढतो आहोत, हे तुम्ही बघितलं असेल। मग तो ठाण्याचा उद्याचा मोर्चा असू द्या, नाशिकचा असू द्या किंवा भविष्यकाळामध्ये पुन्हा मुंबईमध्ये ही सुरुवात झालेली असं म्हणायला काय हरकत राहणार नाही। निश्चितच सचिनजी, आत्ताच आम्ही आमदार प्रवीण दरेकर यांची देखील प्रतिक्रिया घेतली, पण त्यांचं म्हणणं आहे की दोघे बंधू एकत्र आले तरी काही तसा चमत्कारिक फरक मुंबईमध्ये पडणार नाहीये आम्हाला, कारण की मराठी माणसासाठी आम्ही काम करतोय आणि तुम्ही फक्त मराठी माणसाचा मुद्दा घेताय, पण काही तुम्ही ठराविक किंवा असं कॉन्क्रीट काम त्यांच्यासाठी केलेलं नाही आतापर्यंत। आम्ही सांगू ना, ज्यावेळी हे मुद्दे निवडणुकीला येतील लगेच त्याच्यात आज काय भाकीत करणं आणि आज आम्ही काय बोलणार आहोत नाही बोलणार आहोत बघू, पण मराठीच्या एका मुद्द्यावरती ज्यावेळी एकत्र आम्ही आलो त्यावेळी त्यांना सरकारला माघार घ्यावी लागली ना, हे ते कसे विसरून चालतील। आणि मराठी द्वेष हे आम्ही बोलायची गरज नाही, तुम्ही बघतात आजही शेतकऱ्यांना कसं दुजाभाव या राज्याला दिला जातोय, हे काही मराठी बांधवच आहेत ना, शेतकरी काय वेगळे नाहीये ना, प्रत्येक स्तरावरती। मग तो मुंबईतला पूर्ण प्रकल्प काही ठराविक अमराठी लोकांच्या हातामध्ये देणं, धारावी सारखा एवढा मोठा प्रकल्प अडाणीच्या घशात घालणं, BSES त्यांनी अजून ताब्यात घेतलेली आहे, उद्या बेस्ट पण बंद करून त्यांच्या घशात घालायचं का, असे अनेक मुद्दे हे आता चर्चेला येतीलच येतील। आणि आता तुम्ही जसं बोललात त्याप्रमाणे की काही लोक आता वा करतात आम्ही हे केलं, पण ह्याची सुरुवात कोणी केली, कोस्टल रोडची सुरुवात कोणी केली, अटल सेतूची सुरुवात कोणी केली, ठीक आहे तुम्ही सरकारमध्ये आल्यानंतर तुम्ही ते पूर्ण केलं आणि चाव्या बीडली चाळीचं चावी वाटप केलं, पण ह्याची सुरुवात तर आम्ही मूळ केली ना। आणि ते ज्यांच्यासाठी केलेलं ते त्यांना माहित आहे, आणि ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी ते बोलू। निश्चितच। पण आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतोय, दोन्ही भावांमध्ये काही राजकीय चर्चा होईल वाटतंय का? मला नाही वाटत, कारण सहकुटुंब ही काय राजकीय हा व्यासपीठ नाही ना, आणि म्हणून आज एक थोडा एवढ्या वर्षातून ते भेटतात, बोलतायत, त्यात गप्पा होतील, त्यांचे जुन्या आठवणीची उजाळणी होऊ शकते, मग काही गोष्टी कसं आपण असे एकत्र येत होतो, असे कसे आहेत, पुढे आपण असं यासाठी भेटलं पाहिजे। आणि सुखादुःखामध्ये आता एकमेकांना भेटणं ही सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही। उद्या आश्चर्य व्यक्त करू नका, आज जसं राजसाहेब आले, उद्या सहकुटुंब उद्धवजी पण जातील, तर मला असं वाटतं हे त्या कौटुंबिक आज त्यांचा नाता भक्कम होतोय, या गोष्टीचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला असणारच, राजकीय व्यासपीठ सोडून मी म्हणतोय। निश्चितच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद तर दिसून येतोय। कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त जो महाराष्ट्रातली जनता आहे त्यालाही असं वाटत होतं ना की हे कुठेतरी आपल्या हितासाठी एकत्रित यायला पाहिजे, हे वेगवेगळे लढतायत। आणि आज प्रवीणजी काय बोलत असतील, कालपर्यंत त्यांच्या फार घरापर्यंत जाऊन डिनर डिप्लोमॅसी आणि त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांच्यातले मंत्री रोज जाऊन बसायचे, चर्चा करायचे, त्यावेळी त्यांना ते हवंसे वाटत होते। आता ते आमच्याबरोबर येत आहेत तर त्यांना असं वाटतं आम्हाला काहीच फरक पडणार नाही, ठीक आहे ते काळ ठरवेल आणि महाराष्ट्रातली जनता ठरवेल। निश्चितच सचिनजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर काळ आणि वेळ ठरवेल असं सचिन अहिर म्हणतायत की दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि जनता किती त्यांच्या पाठीमागे उभी आहे हे काळ आणि वेळ ठरवेल, आणि वेळ आल्यावर आम्ही मराठीच्या मुद्द्यावर भाष्य करू किंवा
कुठल्याही टीकेला उत्तर देणं हे योग्य वेळीच योग्य असेल असं सचिन अहिर यांच्याकडून सांगण्यात आलंय। तर दोन्ही ठाकरे बंधूंची ही कौटुंबिक भेट आहे। आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज मातोश्रीवर आहे आणि या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। अशा भेटींचा सिलसिला हा 5 जुलैपासून मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे। 5 जुलैला दोघे बंधू एकाच व्यासपीठावर विजयी मेळाव्यासाठी मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी एकत्र आले होते। पहिली भेट त्यांची दृश्यांमध्ये आपण बघतोय। 5 जुलैला ही पहिली भेट झाली। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला ज्या भेटीची प्रतीक्षा होती प्रत्येक मराठी माणसाला, ती पहिली भेट 5 जुलैला झाली। मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आले। दुसरी भेट आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता 12 ऑक्टोबर रोजी। त्या दिवशी माफ करा, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलेले होते। अनेक वर्षानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पाऊल ठेवलं। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या, पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर ते घरात गेल्यानंतर देखील दोन्ही भावांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली। आतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील होता। त्या प्रतिमेचं दर्शन राज ठाकरे यांनी घेतलं, त्याचा देखील एक व्हिडिओ बाहेर आला होता आणि त्यानंतर दोघा भावांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर 27 ऑगस्टला तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय 27 ऑगस्टला राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता आणि त्याच गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर गेलेले होते। उद्धव ठाकरे हे संपूर्ण कुटुंबाला घेऊन बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले होते। तिसऱ्या दृश्यामध्ये आपण त्या दिवशीचे सगळे फोटो बघतोय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील त्यांच्या सोबत होते आणि एकीकडे राज ठाकरे यांचं देखील संपूर्ण कुटुंब त्या फोटोमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे एकत्र कुटुंबाचा असलेला हा फोटो, हा क्षण लोकांनी टिपून ठेवलाय। थेट जाऊयात प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडे। विजय, दोन्ही ठाकरे बंधूंची आज 6वी खरं तर भेट म्हणावी लागेल, काय सांगाल? प्रियंका, आजची ही जी भेट आहे ही स्नेहभोजनाची भेट असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा, इतक्या वर्षाची मराठी माणसाची इच्छा होती। तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा ती इच्छा होती आणि ती आज कुठेतरी पूर्ण होत आलेली आहे। आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी ती चर्चा होते का, राजकीय चर्चा होते का, कोणाला किती जागा पाहिजेत, कोण किती जागा घेणार आणि मनसे जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहे का, महाविकास आघाडी मनसेला सामील करून घेणार आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। त्याच्यामुळे ही चर्चा होते की फक्त स्नेहभोजन होते हे आता पाहावं लागेल। ज्यावेळी राज ठाकरे इथून बाहेर येतील त्यावेळी ते काय बोलतात ह्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण ही जी प्रत्येक मराठी माणसाची जी इच्छा आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही एकत्र आले पाहिजे असं अनेक मराठी माणसाचं म्हणणं आहे। कारण मराठी माणसाच्या मुद्द्यावरती मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती असेल, ती नेहमी या ठिकाणी यापूर्वीसुद्धा मराठी माणसासाठी लढलेला आहे आणि यामुळे मराठी माणूस कुठेतरी त्याच्या आशा पल्लवित झालेले आहेत आणि अशा प्रकारचे लोक जे आहेत या ठिकाणी समाधान मानतात। कारण आताचा जो आपण संपूर्ण प्रकार पाहतो आहोत मुंबईमध्ये की मराठी माणसाला कुठेतरी दाबण्याचा प्रकार जो सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे। त्यामुळे मराठी माणसाला आता पेटून उठावं लागेल। त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न लोकसुद्धा करतात आणि लोकांना सुद्धा यामुळे आनंद होत आहे। प्रियंका, निश्चितच विजयजी, आणि 6वी ही भेट आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची, त्यामुळे आता सगळ्या राजकीय चर्चांना देखील सुरुवात झाली आहे की या दोघांमध्ये काही राजकीय चर्चा होतीये का म्हणून। विजय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत, सहकुटुंब ते मातोश्रीवर दाखल झालेत। मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतोय।